मला वाटतं सर्व क्षेत्राला समाधान देणारा अशा प्रकारचा बजेट आहे। युवा असतील, महिला असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, शेतकरी असतील, कामगार असेल, अशा सर्व घटकांना दिलासा देणारा असा बजेट आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर जवळपास 15,48,282 कोटी इतकं त्या ठिकाणी असल्याचं महत्त्वाचं आहे। कारण शेवटी भांडवली खर्च अत्यंत विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असतो। नेहमी विरोधक जे टीका करायचे की सर्वसामान्य मध्यमवर्गीय नोकरदार जो आहे, पगारदार आहे, टॅक्स पेयर आहे, त्याच्यासाठी सरकार बजेटमध्ये लक्ष देत नाही। परंतु यंदाचा बजेट हा पगारदारांना, नोकरदारांना सुखद अशाचा धक्का देणारा बजेट आहे। कारण 12 लाखापर्यंत त्या ठिकाणी उत्पन्न नोकरदारांसाठी त्या ठिकाणी मुक्त केलेलं आहे। त्याचबरोबर युवा वर्गासाठी, स्टार्टअपसाठी त्या ठिकाणी 10 कोटीपर्यंत त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करण्याचं प्रावधान आहे। ज्येष्ठांना 1 लाखापर्यंत त्या ठिकाणी सूट आहे इन्कम टॅक्समध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी, मच्छीमार आणि दूध उत्पादक जो आहे त्याच्यासाठी किसान क्रेडिट कार्डची 2 लाखाची जी मर्यादा होती ती या ठिकाणी 5 लाख करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांसाठी अत्यंत उत्तम अशा प्रकारचा हा बजेट आहे। नवीन छोटे उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी 5 लाख मर्यादेपर्यंत क्रेडिट कार्ड वाटप करण्यात येतील आणि साधारणतः 10 लाख उद्योजकांना याचा निश्चितपणे फायदा त्या ठिकाणी होईल। आपण बघाल की अनेक योजना या बजेटमधनं आपल्याला दिसतील। पंतप्रधान धनधान्य कृषी योजना नव्याने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि साधारणतः कृषी जिल्हे विकसित करण्याचं लक्ष्य या बजेटच्या माध्यमातून ठेवलेलं आहे। साधारणतः 100 जिल्हे या माध्यमातून विकसित करून त्याचा फायदा 1,70,000 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार आहे। कापूस उत्पादक हा नेहमी भरडला जातो, त्या कापूस उत्पादकाचं उत्पादन वाढावं आणि शाश्वतता निर्माण व्हावी यासाठी 5 वर्षे केंद्र सरकार कापूस मिशन त्या ठिकाणी राबवणार आहे। बिहारसाठी मखाना बोर्डाची स्थापना केली। तूर, उडीद आणि मसूर डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी, आयात कमी करण्यासाठी 6 वर्षाचा प्रोग्राम त्या ठिकाणी सरकार राबवणार आहे। आणि केंद्र सरकारकडून 6 वर्षात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीत साधारणतः 2031 पर्यंत या डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याचा भारताचा त्या ठिकाणी संकल्प आहे। बँकांच्या बाबतीत त्या ठिकाणी अधिकच्या सेवा, डीबीटी असेल, रोख रक्कम व्यवहार असेल, EMI असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर डिजिटलायझेशन करून जास्तीत जास्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा देण्याचा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न आहे। लेदर सेक्टरला सुद्धा या बजेटमध्ये प्राधान्य दिलेलं आहे। IIT मधल्या त्या ठिकाणी सीट्स वाढवणार आहेत। त्याचबरोबर मेडिकलच्या सीट्समध्ये 5 वर्षात टप्प्याटप्प्यानं 75,000 सीट त्या ठिकाणी वाढवल्या जाणार आहेत। कॅन्सर रुग्ण असेल, इंटेलिजन्सच्या वापरावर सुद्धा या बजेटनं लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसेल। कुठल्याही देशाचा विकास हा पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असतात। सर्व राज्यांना भांडवली खर्च करण्यासाठी, पायाभूत विकासासाठी सरकार 50 वर्षा एवढे दीर्घ मुदतीच्या परतफेडीची मुदत ठेव कर्ज योजना त्या ठिकाणी देणार आहे। आणि यासाठी 1,75,00,000 रुपये एवढा नियत व्यय अर्थमंत्र्यांनी राखून ठेवलेला आहे।
जलजीवन मिशनला त्या ठिकाणी मुदतवाढ 2028 पर्यंत त्या ठिकाणी दिलेली आहे. ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी GDPच्या 0.5% कर्ज घेण्यासाठी राज्यांना मुभा देण्यात आलेली आहे. आणि सर्वसामान्यांना विमानाचा प्रवास परवडावा म्हणून 120 नवीन ठिकाणांना कनेक्टिव्हिटी या ठिकाणी उडाणासाठी देण्यात येणार आहे. LED इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवरील कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावरील औषधांवरील कर या ठिकाणी कमी केला आहे आणि त्यामुळे या वस्तू आता निश्चितपणे स्वस्त या ठिकाणी होणार आहेत. आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना आयकरातून सूट मिळण्याची जी अपेक्षा होती अर्थमंत्र्यांनी त्यांना नाराज केलेलं नाही. घसघसीत अशा प्रकारची सूट या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारनं दिलेली आहे. देशाचं कर उत्पन्न सुद्धा वाढलेलं आहे आणि राजकोषीय तूट जी आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली आहे. अशा पद्धतीनं सर्वांना सामावून घेऊन मग गरीब असेल, युवा असेल, महिला असतील, ज्येष्ठ असतील, शेतकरी असेल, अशा प्रकारे सर्वसमावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे. नवीन कर रचना केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 5%, 10% अशा प्रकारच्या 25% स्लॅब त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि मला वाटतं सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरिबांना दिलासा देणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे असं माझं मत आहे. पण वरवर जरी हे बजेट आकर्षक वाटत असलं तरी ते केवळ गोलमाल असं नाना लोक ते म्हणतात आणि फक्त आकड्यांची भूलभुलैया या अर्थसंकल्पात केलेली आहे. मला वाटतं पहिला नाना पटोलेंनी अर्थसंकल्प वाचला का, समजून घेतला का? टिपिकल विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये वेग स्टेटमेंट द्यायला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अक्कल लागत नाही आहे. त्याच्यामुळे ते विरोधी पक्ष म्हणून दिलेली त्यांची स्टेटमेंट आहे. नाना पटोलेंबरोबर बजेटवर कधी चर्चा करायची आमची तयारी आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टीचं प्रावधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली बजेटमध्ये झालं त्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसेल. आणि त्याच पद्धतीनं आता जी बजेटमध्ये प्रोव्हिजन झालेली आहे त्या बजेटच्या प्रोव्हिजनचा पुरेपूर वापर येणाऱ्या नजीकच्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी त्या विषयानं गती घेतलेली आपल्याला दिसेल. बिहारचं नाव आहे बजेटमध्ये मात्र महाराष्ट्राला काही नाही. महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणावर विकसित होणारं राज्य आहे. बिहारला त्या ठिकाणी पर्टिक्युलर बॅकअपची गरज होती. अजूनही त्या ठिकाणी बजेटचं स्टेट वाईज बायफर्गेशन आपल्या हातात आलेलं नाही आणि ते आल्यानंतर महाराष्ट्राला पण भरभरून बजेटचा वाटा आल्याचा आपल्याला दिसेल. ती तपशीलवार माहिती पुन्हा एकदा आपल्यासमोर निश्चितपणे ठेवू. संजय शिरसाट असं म्हणतात की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या ऐकण्याची सध्याची मानसिकता नाही. गरज पडल्यास आम्ही कुठे उडी मारू, दोघांना एकत्र आणण्याचं काम करू. नाही, मला वाटतं हा त्यांचा विषय आहे. मुळात संजय शिरसाट बोललाय त्याप्रमाणे उद्धवजींनी भूमिका घ्यायची आहे. संजय शिरसाटांची भूमिका ती एकनाथ शिंदेची आहे का? आणि शेवटी हा 2 पक्षांचा त्या ठिकाणी विषय आहे. त्याच्यामुळे तेच यावर अधिकारबाणीनं बोलू शकतात. सोनिया गांधी यांचं एक वक्तव्य जे आहे काल आपण पाहिलं, ते राष्ट्रपतींना पुअर लेडी असं ते म्हणाले. जे भाषण त्यांनी केलं त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया पाहायला मिळाली. म्हणजे गरीब हटावचा नारा देणाऱ्या इंदिरा गांधी आणि आता त्या ठिकाणी गरीबाला पुअर लेडी म्हणून हिणवणाऱ्या सोनिया गांधी हा काँग्रेसचा बदललेला प्रवास त्यांच्या मानसिकतेतनं दिसून येतो. भाऊ, ज्या प्रकारे संजय राऊत वारंवार टीका करतात त्यामुळे आज देखील संजय राऊत म्हणतात की बजेटमधून काहीच नाही मिळत महाराष्ट्राला. नाही, संजय राऊतनी बजेट वाचला का? महाराष्ट्राला काय मिळेल अजून बजेटमध्ये त्या ठिकाणी बारकाईनं कुठल्या हेडला काय दिलं आहे, महाराष्ट्राला काय दिलं आहे. आता त्या ठिकाणी 50 वर्षाच्या मुदतीचं कर्ज दिलं जाणार आहे. मग ते काय आहे? ते आपल्याही राज्याला मिळणार आहे. आणि इतर प्रत्येक डिपार्टमेंटल जो बजेट आहे, आता शेतकऱ्यांसाठी 2 लाखाची 5 लाख किसान क्रेडिट आहे.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वगळलंय का? आज त्या ठिकाणी बेरोजगार तरुणांसाठी आहे, स्टार्टअपसाठी आहे. मला वाटतं हे जेव्हा बायफर्गेट करू, स्वाभाविकपणे सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी वाटा महाराष्ट्रालाच असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे. रणजितसिंह मोहिते पाटील आज उद्धव ठाकरेंना जाऊन भेटलेले आहेत, कारण की रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपच्या विरोधात काम केलं होतं हे उघड झालं होतं. मात्र आता ते उद्धव ठाकरेंना देखील भेटलेले नाही. आता ते का भेटले, ते प्रवेश करणार आहेत, रणजित पाटील काय करणार आहेत हा दोघांनाच माहीत आहे. आता आम्ही आत्याबाईला मिशा असत्या तर त्यावर आम्ही कात्याकोट करण्याची काय आवश्यकता आहे? उद्धव ठाकरेंची गरज आणि त्या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलांची मजबुरी, यातनं जे काय व्हायचं ते होईल. भाऊ नामदेव शास्त्री जे आहेत भगवानगडांचे महंत, त्यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत जे वक्तव्य म्हणजे जे पाठिंबा दिला त्यानंतर अनेक प्रतिक्रिया ज्या येत आहेत. नामदेव शास्त्री असे म्हणतात की सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे जाहीर लागलेले आहेत. संतांनी एखाद्याला आशीर्वाद देणं म्हणजे गुन्हा आहे का? आणि त्याने असे म्हटले की अर्जुन जेव्हा डिप्रेशन मध्ये गेला होता तेव्हा कृष्णाने त्याला आधार दिला होता. मला वाटतं संत महंतांनी त्या ठिकाणी राजकीय भूमिका घेणं हे महाराष्ट्राला कधीही त्या ठिकाणी अभिप्रेत नव्हतं, असं कधी झालं नाही. मीही नामदेव शास्त्री महंतच्या बाबतीत जेव्हा पंकजाताईंचा विषय होता त्यावेळेला कुठल्याही राजकीय वादात न पडण्याची त्यांची भूमिका होती. आता त्यांनी त्या ठिकाणी का भूमिका घेतली, यामागचं गणित काय, मला वाटतं प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु जे महंत आहेत, संत आहेत, त्यांनी राजकीय विषयाला स्पर्श न केलेलाच बरं असतं. सर, उज्ज्वल चव्हाण म्हटलेलं आहे बजेट ठीक आहे, परंतु महागाईवरती असं बजेट काही दिलं नाही, महागाईवरती काही बोललं नाही. मला वाटतं शेवटी या बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टींच्या तरतुदी असतात त्या महागाईशीच निगडीत त्या ठिकाणी असतात. आता आयात त्या ठिकाणी कमी करणं वगैरे जे विषय असतील किंवा कुठल्या प्रकारच्या सवलती या त्याच उद्देशाने असतात. आणि त्याच्यामुळं एक गोष्ट समाधानाची आहे की पृथ्वीराज चव्हाण निदान बॅलन्स तरी त्या ठिकाणी प्रतिक्रिया त्या ठिकाणी देत आहेत की बाबा बजेट चांगलं आहे. आता महागाईच्या संदर्भात आजच बजेट जाहीर झालं आहे तर 8 दिवसांनी आपण बोललेलं चांगलं राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.